नमस्कार. आरोग्यशाहीमध्ये मी वैद्य भाग्यश्री आणि मी वैद्य नमिता आपल्या सर्वांचं स्वागत करतो. आरोग्यशाहीमध्ये आजचा दिवस आहे खास आपल्या प्रश्नांना उत्तर देण्याचा. सौ ऐश्वर्या यांनी ईमेलने एक प्रश्न विचारला आहे. त्या विचारतात, घरात रोज धूप करण्याची सर्वात चांगली वेळ काय? धूप गौरीवर करावा का कोळशावर? आणि धूप कशाचा करावा? ऐश्वर्याताई, घरात रोज धूप करण्याची तुमची ही कल्पनाच खूप छान आहे. घरातल्या सगळ्यांचं आरोग्य रक्षण करणारी आहे. खरं तर धूप कधीही केला तरी चालतो, पण तिन्ही सांजेला म्हणजे संध्याकाळी धूप नक्की करावा. हो, कारण दिवस संपून रात्र सुरू होते तेव्हाची ही वेळ थोडी सेन्सिटिव्ह असते. वातावरणातील जीवाणू, विषाणू, न दिसणाऱ्या अदृश्य शक्ती या वेळेला प्रबल झालेल्या असतात. म्हणूनच आपल्याकडे संध्याकाळी दिवा लावून शुभं करोति कल्याणम ही प्रार्थना म्हणण्याची पद्धत असते. श्री गुरुजी सांगतात त्याप्रमाणे भारतातच नाही तर जगातल्या सगळ्या प्राचीन संस्कृतीमध्ये धूप करण्याची पद्धत दिसून येते. मंदिर असो, चर्च असो, गुरुद्वार असो, धूपाने सगळा आसमंत भारून टाकला की त्यातले पॉझिटिव्ह वाइब्स येणाऱ्या प्रत्येकाला मिळत राहतात. धूपासाठी गौरी वापरता येते, कोळसा वापरता येतो, साधी नारळाची करवंटी वापरली तरी चालते. फक्त निखारा छान पेटलेला असला की धूप छान होतो आणि घरभर घराच्या कानाकोपऱ्यात फिरवता येतो. आयुर्वेदाच्या ग्रंथात धूपाचे अनेक योग सांगितलेले आहेत, पण यातल्या काही कॉमन गोष्टी म्हणजे कडुनिंबाची पानं, ओवा, वेखंड, वावडिंग, तूप, लोबान, कापूर, गुग्गुळ, धूप वगैरे. यातील मिळतील ती द्रव्य एकत्र करून धूप तयार करून ठेवता येतो आणि मग हवा तेव्हा वापरता येतो. अशाच आरोग्यविषयी वेगवेगळ्या टिप्स जाणून घेण्यासाठी पाहत राहा आरोग्यशाही लोकशाही मराठीवर.